आमचे प्रिय बंधू बहिणींना येशूच्या नावाने नमस्कार. सर्वेश्वर संगे सकाळ या कार्यक्रमासाठी तुम्हाला स्वागत करतो. प्रत्येक सकाळी तुम्हाला देवाचे प्रवचन भेटणार, ते तुम्हाला धीर देणार, विश्वास देणार. आज वचनाला जाऊया. अनुवाद 34 अध्याय 9 वचनामध्ये पाहत आहे. योशुआ नावाचा एक जवान होता, पण मूसा नावाचा परमेश्वराचा दास त्याच्यावर हात ठेवून प्रार्थना केला तर त्याला देवापणे ज्ञानाच्या आत्माने भरून टाकला. हा योशुआ बद्दल वचन म्हणते निर्गमन 33:11 मध्ये योशुआ नेहमी देवाच्या सन्निधानामध्ये असत असे, देवाच्या उपस्थितीमध्ये असत असे. देवाच्या भवन सोडून जायचा नाही. जवानीमध्ये देवाबरोबर एवढं तो चिपकून होता, जुडून होता, त्याला कोणी अलग करू शकला नाही. पण एक वेळ आला, त्याला देवापणे मोठी जबाबदारी देणार होता. एक मोठा सेनापती त्याला बनवला, एक मोठा नेता बनवला. पुष्कळ लाखो लोकांना त्याला मार्गदर्शन करायचे. तेव्हा तो देवाकडे पाहतो. देव त्याला ज्ञानाचे आत्माने भरून टाकतो. हो, येशू प्रभू तुमच्यावर आज हात ठेवणार आहे, ज्ञानाच्या आत्माने भरणार आहे. आणि मरकुस 10:16 मध्ये पाहत आहे, येशूने लहान लेकरावर हात ठेवला आणि त्याला उराशी घेतला त्यांना आणि त्यांना आशीर्वाद केला. आज येशू प्रभू लहान असू दे मोठे असू दे तुम्हाला आपल्या उराशी घेणार, तुमच्यावर हात ठेवणार आणि तुम्हाला आशीर्वाद देणार आणि देवाच्या सामर्थ्याने तुम्हाला भरणार. तिमोथेकरांचं दुसरी पत्री 1:6 मध्ये पाहत आहे, पौलुस म्हणतो, हे तिमोथेय, तुझ्यावर मी हात ठेवताना तुला पवित्र आत्म्याचं वरदान भेटला ना, त्याला तू आठवण कर आणि त्या वरदानाला आणखीन वाढव. हो, देवाच्या आत्म्याचं वरदान तुमच्यावर येणार. आज मी प्रार्थना करणार, पण देव तुमच्यावर हात ठेवणार, तुम्हाला ज्ञानाच्या आत्म्याने भरून देणार, तुम्हाला आशीर्वादाने भरणार आणि पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भरणार. चला प्रार्थना करूया. पवित्र देव बापा, मूसाने हात ठेवला की ज्ञानाच्या आत्म्याने योशुआ भरून टाकला. आज परीक्षेसाठी तयार होणाऱ्या आमच्या मुलासाठी प्रार्थना करतो आणि प्रत्येक जवानासाठी, प्रत्येक घरासाठी प्रार्थना करतो. प्रत्येकांना ज्ञान दे, प्रत्येकाच्या जीवनामध्ये आशीर्वाद दे आणि प्रत्येकाच्या जीवामध्ये तुझ्या पवित्र आत्म्याचा अभिषेक दे प्रभू. पवित्र आत्म्याचा सामर्थ्य प्रत्येकांना भरू दे. त्याच्या मनाला धाडस बांध, आशीर्वादित कर. येशूच्या नावाने मागितो म्हणा एक प्रभू राजा. आमेन आमेन. गॉड ब्लेस यू. देव बापा तुम्हाला आशीर्वाद करो. उद्या सकाळी विसरू नका. पुन्हा भेटूया. आमेन.